माझे नाव पूजा परमेश्वरांचे. मी आज डॉक्टर दत्ता भोसले लिखित कुमारांचे कर्मेल या पुस्तकातील 14व्या पाठाचे क्रमशः वाचन करणार आहे. सत्यशोधक समाजाचा एक प्रभावी वक्ता म्हणून भाऊरावांचा लौकिक वाढत गेला. गरिबांविषयीचा कळवळा आणि अन्याय शोषणाविषयीची हा सत्यशोधक समाजाच्या विचारांचा गाभा होता. भाऊरावांना हीच खरी समस्या वाटत होती. म्हणून ते आपल्या प्रचार सभेत जातीयता, विषमता आणि शिक्षण प्रसार यावर विशेष भर देत होते. पण हळूहळू त्यांच्या लक्षात आले की आपल्या भाषणाला गर्दी होते आहे, लोकांना आपले पटते आहे, पण समाज काही सुधारत नाही. नुसत्या भाषणाने समाज बदलत नाही, नुसत्या घोषणांनी बदलत नाही, नुसत्या प्रचाराने फरक पडत नाही. त्यासाठी आमूलाग्र परिवर्तन झाले पाहिजे. समाज तळापासून बदलला पाहिजे, मुळापासून सुधारला पाहिजे. त्यासाठी मग काय करता येईल? धार्मिक गुलामगिरी, मानसिक अपंगत्व आणि जातीय विकृती खरीच जर नष्टी व्हायची असेल तर काय केले पाहिजे? भाऊरावांच्या लक्षात आले की शिक्षण हा त्यावर एकमेव उपाय आहे. या एका शास्त्राने सर्व प्रकारच्या आघाड्या लढवता येतील. हे शस्त्र नव्हे तर अस्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे. त्याचाच आपण पाठपुरावा केला पाहिजे, त्यावर आपली शक्ती केंद्रित केली पाहिजे. हे विचार मांडण्याची संधी लवकरच उपलब्ध झाली. कराड जवळच्या काले या गावी सत्यशोधक समाजाची 1919 साली एक परिषद भरली होती. अध्यक्ष होते केशवराव बागडे. या परिषदेला भाऊरावही हजर होते. त्या सभेत त्यांनी सर्वांना आवाहन केले की आपण आपला विचार जलसे आणि सभांच्या द्वारे पोचवितो आहोत. त्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो आहोत, पण आपल्या विचाराप्रमाणे जनता सुधारत नाही. यासाठी मला जरी शिक्षण प्रचाराशिवाय दुसरा उपाय दिसत नाही. म्हणून बहुजन समाजाच्या मुलांसाठी एक शिक्षण संस्था स्थापन करणे आवश्यक आहे. भाऊरावांची ही सूचना सर्वांना पसंत पडली. शेवटी या संस्थेत रयत शिक्षण संस्था नाव देण्याचे ठरले. बहुजन समाजातील मुलांना मोफत शिक्षण देणे, त्यांच्या शिक्षणाविषयी प्रेम उत्पन्न करणे, जाती जमातींमध्ये बंधुभाव निर्माण करणे, मुलांना स्वावलंबी, काटकसरी, उद्योगी बनवणे यांसाठी महत्त्वाची ध्येय ठरली. काले गावातील समाजसेवी मंडळीच्या मदतीने त्यांनी रयत शिक्षण संस्थेचे एक वसतिगृह काले येथे स्थापन केले. ते स्वतः मुलांना स्वखर्चाने कपडे करीत, पुस्तके घेऊन देत, शिवाय मुलांसाठी धान्य रूपाने मदत मिळली. रयत शिक्षण संस्थेची हीच रुजलेली मुळी हीच म्हणता येईल. या वसतिगृहाला भाऊराव सवड मिळेल तशी भेट देत असत. पण त्यावेळी ते किर्लोस्कर कारखान्यात विक्रेता म्हणून काम करीत असल्याने सातत्याने जात येत नसत. नीटपणे लक्ष देता येत नसे, याची त्यांच्या मनाला गोचणी लागायची. विचार करता करता त्यांनी ठरविले की या कार्यासाठी आपण आयुष्य खर्च करावे. आपल्या नोकरीचा राजीनामा द्यावा. राजीनामा पत्र घेऊन त्यांनी ते लक्ष्मणराव किर्लोस्कर सरांसमोर ठेवले. म्हणाले, मी एक विनंती करण्यासाठी आपल्याकडे आलो आहे. बोला भाऊराव, तुमच्या फिरतीच्या आणि प्रचाराच्या कामात काय अडचण आहे? छे, अडचण तशी नाही, पण दुसरीच एक अडचण आहे. बोला ना, स्पष्टपणे सांगा. मालाची विक्री वाढली म्हणून तुम्हाला पगार वाढून हवाय का? लक्ष्मणरावांनी आपुलकीने विचारले. छे, ती अडचण नाही, पण मी या कामाचा राजीनामा द्यायचा ठरविला आहे. भाऊरावांनी आर्जवी स्वरात पण स्पष्टपणे सांगितले. काय राजीनामा? भाऊराव, तुम्ही राजीनामा देताय? भाऊराव, हे काही ठीक नाही. चांगला पगार आहे, हवा तर वाढवतो. तुम्ही असा निर्णय घेऊ नका. किर्लोस्करांनी आग्रह केला. लक्ष्मणराव, मला माझे आवडते सामाजिक आणि शैक्षणिक कार्य करण्यास पूर्ण मोकळी हवी. यासाठी मी राजीनामा देत आहे. भाऊरावांनी आपल्या मनातील गोष्ट सांगितली. त्यावर लक्ष्मणराव किर्लोस्कर म्हणाले, तुम्ही आमची नोकरी सांभाळून सत्यशोधक चळवळीच्या प्रचाराची आणि शिक्षणाची कार्य करीत आहातच. आजपर्यंत यात काही अडचण आली नाही. आम्ही याबाबतीत तक्रारही केली नाही. भाऊराव, माझं ऐका तुम्ही नोकरी न सोडता तुमच्या आवडीचे कार्य करीत चला. भाऊरावांनी मात्र ऐकले नाही. त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतरही भाऊरावांच्या नोकरीबद्दल आणि कामाबद्दल लक्ष्मणरावांनी गौरवाचे उद्गार काढले होते. किर्लोस्कर कारखान्याच्या रौप्य महोत्सवावेळी अन्नमुद्दाम हजर राहिले. येणाऱ्यांचे त्यांनी स्वागत केले. कामगार आणि कारखान्याने केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तेथे एक शाळाही काढण्याचे जाहीर केले. भाऊरावांनी राजीनामा दिला. राजीनामा दिल्याने त्यांना सामाजिक कार्य करण्यास भरपूर वेळ मिळू लागला. आपल्या कामात ते कर्कश झाले. पण याच दरम्यान धनंजय कुपर यांनी लोखंडाचा कारखाना पाडळी स्टेशन येथे काढण्याचे ठरविले होते. त्यांना यासाठी माहितगार माणसाची गरज होती. ते भाऊरावांच्या घरी आले आणि म्हणाले, मला मदत करा. भाऊरावांनी पुन्हा नोकरी कोणताची नाही असे ठरविलेच होते. ते सर धनंजय कुपरना म्हणाले, आता मी शैक्षणिक कार्यास वाहून घेण्याचे ठरविले, सबब नोकरी करायची नाही. कुपर हे चाणाक्ष होते, मुरब्बी होते, व्यवहारी होते. त्यांनी माघार घ्यायची नाही असे ठरविलेच होते.
ते मधाची बोट लावलेल्या भाषेत म्हणाले, भाऊराव, तुम्ही मला कारखान्यासाठी मदत करा, मी तुमच्या शिक्षण कार्याला मदत करतो. दोघांच्याही कार्याला मदत होईल. या कुपरच्या विचारामुळे भाऊरावांना नकार देता आला नाही. तरीही ते म्हणाले, मी तुम्हाला कारखाना उभा करण्यास मदत करेन, मात्र कारखान्यातला काही नफा गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी कायमस्वरूपी बाजूला काढून तो खर्च केला पाहिजे. कुपरनी ही सूचना मान्य केली. भाऊरावांनी आपले जुने जाणते सहकारी गोळा करून कारखाना उभा केला. माल तयार होऊन विक्री होऊ लागली. कारखान्याला चांगला नफा होऊ लागला. किर्लोस्कर नांगर व कुपर नांगर यात स्पर्धा होऊन नांगरांच्या किमती खाली येऊ लागल्या व यामुळे सामान्य शेतकऱ्यांचा फायदा झाला. पुढे मात्र कुपरनी भाऊरावांना दिलेला शब्द पाळला नाही. भाऊरावांनी याचे स्मरण दिले तरी ते पोकळ आश्वासन देत. त्यांना पैसा हवा होता, गरिबात शिक्षण देणे नको होते. भाऊरावांच्या हे ध्यानात आले, पण आता बाण हातातून सुटलेला होता. शेवटी याचा काहीतरी निर्णय लावून घेण्याचे त्यांनी ठरवले. ते कुपरला म्हणाले, आपण मागे बोलला होता त्याप्रमाणे वागत का नाही? कोणत्या बाबतीत म्हणता तुम्ही? माझ्या काही लक्षात येईन असे झाले. कुपरनी सहन घेतले. गोरगरिबांच्या पोरांसाठी नफ्यातला काही भाग देण्याचे वचन आपण दिले होते. भाऊरावांनी स्मरण दिले. असं म्हणता, मी असं कबूल केलं होतं. शक्य असेल कुपर, कबूल केलं होतं. म्हणूनच रात्रंदिवस खपून हा कारखाना आम्ही उभा केला. एका वर्षात तो फायदा देऊ लागला आहे. भाऊरावांचा राग वाक्यगणिक वाढत चालला होता. रागाच्या अधीन झाल्यावर ते मग कोणाचेच राहत नसत. भाऊराव, तसं मी बोललो असे नाही, पण आता मला ते शक्य नाही. कुपरने शांतपणे त्यांच्या तोंडाला पाणी पुसले. हे उत्तर ऐकताच भाऊरावांचा पारा चढला. रागाने त्यांच्या मनावरचा ताबा सुटला आणि ते घरी जाऊन बंदूक घेऊन आले. एवढ्यात प्रबोधनकार ठाकरे त्यांना का भेटू नयेत? त्यांनी त्यांना सहजपणे विचारले. भाऊरावांनी घडलेला प्रसंग सांगितला. यातून काय घडणार हे ठाकरेंनी ओळखले. त्यांनी भाऊरावांच्या हातातली बंदूक हिसकावून घेत म्हटले, हे काय करताय भाऊराव? यामुळे तुमचा कोणता फायदा होणार आहे? वेड्यासारखे करू नका, वागू नका. गरिबांसाठी काय करायचे ते स्वतःच केले पाहिजे. आपल्याप्रमाणे कारखानदारांना गरिबांबद्दल प्रेम थोडेच वाटणार. ठाकरेंनी भाऊरावांना आपल्या घरी नेले, शांत केले. अशा प्रकारे एक अनर्थ टळला. यातून त्यांनी एक धडा घेतला की जे आपणास करावयाचे ते स्वतःच केले पाहिजे. जो दुसऱ्यावरही विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. धन्यवाद. परिषद कोणत्या गावी व किती साली भरली होती? सत्यशोधक समाजाची परिषद कराडजवळ काले या गावात 1919 या साली भरली होती. समाजातील मुलांना शिक्षण देणे, बंधुभाव निर्माण करणे, मुलांना स्वावलंबी, काटकसरी व उद्योगी बनवणे यांसाठी महत्वाची ध्येय घेऊन स्थापन झालेल्या संस्थेचे नाव काय? नाव शिवानी गजानन रेळेकर, वर्ग 12वी आहे. उत्तर आहे रयत आणि प्राचार्य साहेब जे सांगतील त्या विद्यार्थ्यांना आता उभं राहायचं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. प्रश्न असा आहे, भाऊरावांनी नोकरीचा राजीनामा का दिला?